हा तपस्वी कोण आहे आणि हा इथे ढगस्थ का बसला आहे? हे वत्सा, तू कोण आहेस आणि तुझे नाव देखील काय आहे? अरे दुष्ट माणसा, हा इंद्रदेव तुला काहीतरी विचारत आहे. हा तसं तू ऐकणार नाही. मी माझ्या शस्त्राने तुला ठार मारतो. इंद्रदेवा, हातात त्रिशूल, गळ्यात रुद्रांच्या माला, कपाली भस्म, जटाधारी आणि ज्याला त्रिनेत्र आहे तो तुझ्या समोर उभा आहे. माझेवा क्षमा असावी. तुम्ही या तपस्वीच्या वेशामध्ये असल्यामुळे माझेवा मी तुम्हाला ओळखलं नाही आणि मी तुमच्या शस्त्र देखील उचलले. तुमच्या वागण्याने माझ्या डोळ्यात क्रोध निर्माण झाला आहे. माझेवा मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही मला भस्म करून टाकू नका, तर मला जीवदान द्या. इंद्रदेवा, माझ्या डोळ्यातील अग्नितेज खाली पडायच्या अगोदर तुम्ही येथून ताबडतोब निघून जा, नाहीतर या अग्नितेजात तुम्ही भस्म व्हाल. ठीक आहे महादेवा, येतो मी. माझ्या या डोळ्यातील अग्नितेज स्वर्ग आणि पृथ्वी पडले तर स्वर्गलोक आणि पृथ्वी नष्ट होईल. तेव्हा हे माझे अग्नितेज जलाशयात सोडून देतो. हे सागरा, माझ्या या डोळ्यातील अग्नितेज मी तुझ्या जलाशयात सोडत आहे. तू त्याला तुझ्यात समावून घे. क्रोधाग्नी वेगळी तेज समुद्रामध्ये सोडले. त्यातून एका बालकाचा जन्म झाला. नारायण नारायण. त्या बालकाचे नाव ब्रह्मदेवांनी जालंधर असे ठेवले. पुढे जाऊन तो संपूर्ण दैत्यांचा राजा झाला आणि आता तो इंद्रदेवांवर स्वारी करण्याची तयारी करीत आहे. असा जातो आणि त्यांचा समाचार घेतो. नारायण नारायण. मला सोड घ्यायचं आहे. अमृत प्राप्ती बसव. अमृत प्राप्ती बसव. देव देव आणि दानव याने समुद्र मंथन केले. त्या समुद्र मंथनातून ही काही रत्ने बाहेर पडते. ही रत्ने देव आणि दानव यांनी समसमान वाटून घ्यायचे असे ठरले होते. परंतु त्या देवानी आम्हाला या दैत्यानं दगा दिला. याचाच मला सूड यायचं आहे. प्रथम त्या स्वर्गलोकी जाऊन देवेंद्रावर आक्रमण करूया आणि त्याची अमरावती
स्वर्गाला गेला आणि त्या देवेंद्राला माधव या नरेंद्र दैत्याचा निरोप जाऊन सांग आणि अमृत प्राप्तीपासून मिळवलेली रत्ने आणि माधव या दैत्याला परत करा. नाहीतर हो कलेंदर दैत्य तुमच्यावर आक्रमण केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणालो. त्या देवेंद्राला सांग. ठीक आहे स्वामी, आता स्वर्गलोकी जातो आणि त्या इंद्रदेवाला आपला निरोप देतो. शाबास हसलं चल ठीक आहे. माझी भेट घेण्यासाठी कोण आला असावे? कोण आहेस तू आणि इथे कशासाठी आला आहेस? चारित्र्य दैत्याचा सेवक कसवाड माझे नाव. मी माझ्या स्वामीचा निरोप घेऊन आलो आहे. बोल, तुझ्या स्वामींचा काय निरोप घेऊन आला आहेस? समुद्र मंथनात ती रत्ने बाहेर पडतात. ती रत्ने तुम्ही सर्व देवानी पडावी. ही रत्ने माझ्या स्वामींना परत करा. नाहीतर माझे स्वामी तुम्हा सर्व देवावर चालू येतील. कस मला मी तुला या क्षणी ठार मारले असते, पण माझा निरोप त्या जयंत दैत्याला जाऊन कोण सांगणार? त्याला जाऊन सांग की त्याला एकही रत्न मिळणार नाही. ठीक आहे. माझे स्वामी फार पराक्रमी आहे. ते तुम्हा सर्व देवांवर चालू येतील. हे दोन्ही चल निघितून. प्रसन्न झाला आहे त्याच्यासाठी आज तर रम्याचं नाचगाणं झालंच पाहिजे. रम्य, अगं रम्य. आज माझे मन खूप प्रसन्न झालं आहे. त्याच्यासाठी तुला नाचगाणं करावेच लागेल. नाही प्रभू, नाचगाण्याला सुरुवात कर. नाचते मी स्वर्गाची सुंदरी, नाचते मी स्वर्गाची सुंदरी, नृत्य गायरी रंगली इंद्रानगरी,
नृत्य गायनी रंगनी इंद्रनगरी नाचते स्वर्गाची सुंदरी नाचते स्वर्गाची सुंदरी नृत्य गायनी रंगनी इंद्रनगरी नृत्य गायनी रंगनी इंद्रनगरी नाचते स्वर्गाची सुंदरी जालंधर दैत्याने माझ्या इंद्रपुरीवर स्वारी केली आहे. त्याच्या सैन्यापुढे माझ्याही सेनेला हार पत्करावी लागला आहे. तो आपल्याला चाल करून आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला सावधच राहायला पाहिजे. मगाशी ते गाणं झालं त्यांच्या सैन्यापुढे माझ्याही सेनेला हार पत्करावी लागले आहे. आपल्यावर चाल करून आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला सावधच राहायला पाहिजे. इथे नको बसायचं. अमृत प्राप्ती बस, अमृत प्राप्ती बस. मिळालं
आहे बघ नारायण नारायण. म्हणजे सर्व लोकांत मला दिसतोय माझ्या स्वामींनी तुम्हा सर्व देवांना इथे बंदिवान करून ठेवला आहे. एक सर्व देव दिसतोय. आता मी तुला बंदिवान करून ठेवतो. ठीक आहे. या मुलीवर या. तुमचे या जालेंद्र दत्ताच्या नगरी तुमचे स्वागत असो. मुलीवर कसं काय माझ्या या नगरी तुमचं येणं झालं. नारायण नारायण. अरे जागकर दैत्या, या संपूर्ण त्रिखंडात फिरत असताना भगवान शंकरांच्या त्या कैलास पर्वतावर गेलो होतो बघ. तेथील त्यांचे ते संपूर्ण वैभव पाहून माझ्या मनात एक विचार आला की असे दुसरे वैभव कोणाचे असेल. तेव्हा मला तुझी आठवण झाली बघ नारायण नारायण. मुलीवर तुम्हाला अगदी योग्य व्यक्तीची आठवण झाली. मुलीवर तुम्ही त्या शंकराचं वैभव पाहिलं ना. आणि आता माझं तुम्ही महाराजांच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असो. महाराज कायत्र आहे. राहुल बोला महाराज. आज मी तुझ्यावर मोठी कामगिरी संपवणार आहे. महाराज कामगिरी आणि ती तर कोणती? राहुल बोला महाराज. कैलास पर्वतावर जा आणि त्या शंकराची पत्नी पार्वती हिला माझ्या या जालंधर दत्ताच्या नगरे घेऊन ये. महाराज असंच करतो आणि त्या पार्वतीला तुमच्या पुढे हजरच करतो. शाबास. चल लाका मला. चला तर मग. भगवान शंकरच्या भेटीसाठी कैलास पर्वतावरती जात आहे. तू कोण आहेस? मी भगवान शंकरांचा सेवक नंदी आहे. माझे स्वामी तपश्चर्या करीत आहे. त्यांची तपश्चर्या भंग पावता कामा नये. तेव्हा तू इथून निघून जा. काय म्हणे? मला इथून निघून जा. त्याच्या अगोदर मी तुला ठार मारून टाकतो. मग काय पळतोस? होळीचाच तयार. हो युद्धाला तयार. कोण आहेस तू आणि ते कशाचे आलायस? मी माझ्या स्वामी त्यानंतर दैत्याचा निरोप घेऊन आलो आहे. महादेवा, मी सतत अंगाला भस्म लावून असता तिकडे तुमची पार्वती एकटी असते. तिला माझ्यासोबत पाठवून द्या. ती महाराजांना खूप आवडते आणि तुम्ही तिथेच तपस्या करत बसा. माझ्या पत्नीबद्दल असे बोलताना तुला काहीच कसे वाटत नाही. मी आता तुला भस्म करून टाकेल. महादेवा, क्षमा असावी. मी एक ब्राह्मण आहे. मी माझ्या स्वामींच्या आज्ञेवरून आलो आहे. मग तुम्ही तेव्हा या ब्राह्मणाला ठार मारायचे की जीवदान द्यायचे? तू एक ब्राह्मण आहेस म्हणून तुला मी जीवदान देत आहे. जा आणि सांग त्या जालंधर दैत्याला माझ्या पत्नीकडे वागल्या नजरे पाहू नकोस. नाहीतर भगवान शंकर तुला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे महादेवा, येतो मी. मी रणभूमीवर जातो आणि त्या जालंधरला आणि त्या